ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात आज जिल्ह्यातील मेडिकल व्यावसायिकांनी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज देशभरातील 13 लाख औषधी विक्रेत्यांनी भारत बंद आवाहन केले आहे. या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील 2,500 औषधी विक्रेत्यांनी पाठिंबा दिला असून संपूर्ण जिल्ह्यात औषध विक्री 24 तासासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा संप पुकारला आहे. ऑनलाईन बाजारपेठेमुळे प्रत्यक्ष सेवा देणारा पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. यात अनधिकृत वेबसाईट आणि ई फार्मसीमुळे बनावट औषधी पुरवली जाण्याचा धोका प्रचंड आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आम्ही चिठ्ठीशिवाय ऑनलाईन औषधे पाठवली जात असल्याचे चुकीच्या औषध वापरामुळे प्रमाण वाढत आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी अवाजवी सवलती देऊन बाजारपेठ काबीज करीत आहे, ज्यामुळे छोट्या दुकानदाराचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे ऑनलाईन विक्रीवर शासनाने तत्काळ कडक निर्बंध आणावे. अनधिकृत ई फार्मसी चालवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. स्थानिक मेडिकल दुकानदारांना आणि त्यांच्या रोजगाराला कायदेशीर संरक्षण मिळावे, यासह इतर मागण्या घेऊन हा संप पुकारण्यात आला आहे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.